आता बातमी छगन भुजबळांच्या महाएल्गार सभेसंदर्भातली। बीडच्या महाएल्गार सभेतनं छगन भुजबळांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिलाय। विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नसल्याचा थेट हल्लाबोल सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी केलाय। त्याचवेळी तुमच्या नेत्यांना आवरा असा थेट इशाराही त्यांनी भाजपला दिलाय। तर जरांगेंवर हल्ला करताना त्यांचा दरिंदे पाटील असा विखारी उच्चार भुजबळांनी केला। विखेंना बसवून दरिंदे पाटीलने पात्र शब्द काढायला लावला असा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय। तर धनंजय मुंडेंनीही मराठा आरक्षणाच्या जीआरवरून जरांगेंना थेट लक्ष्य केलंय। त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेमुळे अजित पवारांची आता अडचण होणार आहे का आणि भाजपचं पुढचं पाऊल काय असेल पाहणं महत्त्वाचं आहे। सुनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत। माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्काने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। मराठा समाजाला आमचा विरोध नाही। मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना। अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं।